तर आंदोलनातील आंदोलकांची हुल्लडबाजी, आंदोलकांचा डान्स या सगळ्या गोष्टींची चर्चा होते। मात्र एबीपी माझा आता तुम्हाला दुसरी बाजू दाखवणार आहे। एबीपी माझा तुम्हाला दाखवणार आहे आंदोलनातला माणुसकीचा चेहरा। तर हजारो आंदोलक मुंबईमध्ये आहेत आणि त्यामुळे अर्थातच रस्त्यावरती कचरा जमणार आहे। मात्र आंदोलकांनी स्वतः पुढे येत मुंबईतले रस्ते आणि आंदोलन स्थळाची साफसफाई केली। राज्याची राजधानी स्वच्छ राखण्यासाठी शेकडो हात राबले। तर रस्त्यावरती मिळेल त्या ठिकाणी सगळ्या मराठा आंदोलकांनी आसरा घेतला होता। परिणामी सगळीकडे कचरा साचलेला होता, पण त्या कचऱ्याची स्वच्छता आंदोलकांमधल्याच काही लोकांनी पुढे येत केलेली आहे। मुंबईत आलेले मराठा आंदोलक सध्या अर्धपोटी आहेत। त्यांच्यासाठी गावोगावहून जेवण मुंबईत येत आहे आणि अशातच बंदोबस्तावर रात्रंदिवस असलेल्या पोलिसांची काळजीही मराठा आंदोलक घेताना दिसत आहेत। पोलिसांना आंदोलकांनी आग्रहानं जेवण घ्यायला लावलं आणि मग पोलिसांनीही आंदोलकांसह चटणी भाकरीचा आस्वाद घेतला। जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी केंद्रीय पोलिसांच्या तुकड्याही तैनात आहेत। सीआयएसएफच्या जवानांनाही आंदोलकांनी आपल्यासोबत जेवायला बसवलं, आपल्या घासातला घास काढून दिला। सीएसएमटीवर गेले 3 दिवस ठाण मांडून असलेल्या आंदोलकांनी रेल्वे पोलिसांनाही आपल्यासोबत जेवायचा आग्रह केला। रेल्वे पोलिसांच्या जवानांनीही आंदोलकांसोबत जेवण केलं। आंदोलक जागोजागी नृत्य करत असल्याचं आपण पाहिलंय आणि अशाच हलगीच्या ठेक्यावर बीएमसी महिला अधिकाऱ्यांनाही ठेका धरण्याचा मोह आवरला नाही। या सगळ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवरती सध्या प्रचंड ताण आहे, पण हा सगळा ताण विसरून काही क्षण या सगळ्या महिला कर्मचाऱ्यांनी ठेका धरल्याचं आपण पाहतो। हैदराबाद सातारा गॅझेटियरची